हाय फ्रेंड, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चित्रगुप्त ब्रह्मदेवांचे 13वे पुत्र याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पौराणिक कथांमध्ये चित्रगुप्त यांची कथा ऐकणार आहोत. हे चित्रगुप्त कोण होते तर ते ब्रह्मदेवांचे 13वे पुत्र होते. त्यांची निर्मिती का केली तर पहिल्यापासून कोण मरणार व त्याचे पाप पुण्य बघून त्याला काय शिक्षा द्यायची हे सगळे यमदेवाकडेच काम होते. या सगळ्या गोष्टी यमदेव स्वतः ठरवून करायचे. हळूहळू निसर्गामध्ये जीवनिर्मिती जास्त प्रमाणात व्हायला लागली. मग यमदेवाला हे सगळे एकट्याला करणे शक्य नव्हते. कोण मरणार, कोणी कसे कर्म केले याचा सगळा हिशोब ठेवणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. मग अशा वेळी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, माझ्या एकट्याच्याने हे काम होणे शक्य नाही, तर तुम्ही माझी मदत करावी. तेव्हा ब्रह्मदेवाने 1000 वर्ष घोर तपस्या केली व चित्रगुप्त यांची निर्मिती केली. त्यानंतर कोणाचे प्राण घ्यायचे, कोणी काय कर्म केले हा सगळा हिशोब चित्रगुप्त ठेवू लागले. फक्त प्राण घेऊन येण्याचे काम यमदेवाकडे ठेवले. या पद्धतीने चित्रगुप्त हे ब्रह्माजीचे 13वे पुत्र आहेत. अशी ही चित्रगुप्त यांची कहाणी. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.